नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्न मध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण उद्योग संस्थेची उद्दिष्टे या घटकाचा अभ्यास केलेला आहे। या उद्योग संस्थेची उद्दिष्टे या घटकामध्ये आपण यातला पहिला भाग घेतला होता, तो म्हणजे उद्योग संस्थेची आर्थिक ध्येय किंवा उद्दिष्टे, इकॉनॉमिक गोल ऑफ फर्म। यामध्ये आपण अशा प्रकारे एकूण या 4 उद्दिष्टांचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये नफा महत्तमीकरण, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, त्यानंतर दुसरं भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण, त्यानंतर तिसरा घेतला होता व्यवस्थापन मोबदला उपयोगिता महत्तमीकरण, आणि चौथं उद्दिष्ट बघितलं होतं की उद्योग संस्थेची वृद्धी किंवा ग्रोथ ऑफ द फर्म। अशा प्रकारच्या या 4 उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक उद्योग संस्था अशा प्रकारे या ठिकाणी ही आपली उद्दिष्ट ठरवत असतात। मित्रांनो, आज आपण पुढचा घटक घेणार आहोत, तो म्हणजे उद्योग संस्थेची जी आर्थिकेतर उद्दिष्ट आहेत, या आर्थिकेतर उद्दिष्टांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत। आता प्रत्येक उद्योग संस्था किंवा कंपनी अशा प्रकारे आपल्या आर्थिक उद्दिष्टांव्यतिरिक्त आर्थिकेतर ध्येय किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत असते, आणि म्हणून अनेक किंवा देशातल्या अनेक ज्या उद्योग संस्था आहेत, या सर्वच उद्योग संस्थांचे आर्थिकेतर ध्येय किंवा जे उद्दिष्ट असतं त्यामध्ये पहिलं आहे की उद्योग संस्था आर्थिक उद्दिष्टांबरोबर काही राजकीय, सामाजिक व मानवतावादी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून देखील अशा प्रकारे ती उद्योग संस्था वाटचाल करत असतं। आणि म्हणून अशा या आर्थिक व्यतिरिक्त राजकीय, सामाजिक व मानवतावादी उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात। या ध्येयांनाच किंवा उद्दिष्टांनाच आर्थिकेतर उद्दिष्ट असं म्हणतात। यात प्रामुख्याने पुढील 3 उद्दिष्टांचा समावेश होत असतो। त्यामध्ये पहिलं आहे की राजकीय सत्ता आणि प्रतिष्ठा, त्याला आपण पॉलिटिकल पॉवर अँड प्रेस्टीज असं म्हणतो। की अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक उद्योग संस्थेला असं वाटतं की आपण काहीतरी राजकीय सत्ता मिळवली पाहिजे किंवा आपण प्रतिष्ठा, जर अशा प्रकारे आपल्याला समाजामध्ये, देशामध्ये जर प्रतिष्ठा हवी असेल तर ती प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी आपण राजकीय सत्तेच्या जवळ असलं पाहिजे, अशी प्रत्येक उद्योग संस्थेची धारणा असते। आणि म्हणून आपण बघतो की भारतासारख्या देशामध्ये या उद्योग संस्थांचं एक राजकीय सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु या उद्योग संस्था प्रत्यक्ष राजकारणामध्ये सहभागी न होता अप्रत्यक्षपणे जे सरकार आपल्या ध्येय आणि उद्दिष्टांना जास्तीत जास्त पाठबळ देण्याचा प्रयत्न करेल, अशाच पक्षाला ते मदत करण्याचा प्रयत्न करत असतात। आणि म्हणून अनेक उद्योग संस्था ज्या आहेत, या अनेक उद्योग संस्था अशा प्रकारे आपल्याला राजकीय सत्तेच्या जवळ कसं जाता येईल आणि राजकीय सत्तेच्या माध्यमातून आपले जे काही हेतू आहेत ते हेतू साध्य कसे करता येईल, आपला फायदा कसा करून घेता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात। आणि म्हणून अशा प्रकारे पॉलिटिकल पॉवर अँड प्रेस्टीज जे आहेत की राजकीय सत्ता मिळवणं आणि त्याच पद्धतीने प्रतिष्ठा मिळवणं, हे देखील अशा प्रकारे या उद्योग संस्थांचं आर्थिकेतर उद्दिष्ट असतात। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या देशाच्या राज्यसभेच्या सदस्यांचा जर अभ्यास केला तर आपल्या देशातले अनेक राज्यसभेचे जे सदस्य आहेत, जे प्रत्यक्ष लोकांमधून निवडून दिले जात नाही, देशातल्या अशा प्रकारच्या या ज्या काही आमदार आहेत किंवा आमदारांची मतं, आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी या लोकसभेची जी काही मतं आहेत त्या मतांच्या माध्यमातून अशा प्रकारे हे राज्यसभेचे सदस्य निवडून दिले जातात। आणि यातले बरेचसे जर सदस्य आपण बघितले तर हे अनेक उद्योग संस्थांचे मालक आहेत किंवा संयोजक आहेत। आणि म्हणून हे उद्योजक अशा प्रकारे आपल्याला राजकीय काही हेतू साध्य करण्यासाठी किंवा राजकीय पंतप्रधान असेल किंवा कॅबिनेट मधले वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री असेल, या मंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रकारे काही महत्वाचे जे काही हेतू आहे, हे हेतू साध्य करण्यासाठी अशा प्रकारे राजकीय सत्ता मिळवण्याचा आणि समाजामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा मिळवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात। आणि म्हणून आपल्या देशातले असे अनेक उदाहरणं आहेत की समजा अनिल अंबानी असेल, त्यानंतर मुकेश अंबानी असतील, किंवा यापूर्वी विजय मल्ल्या असतील, किंवा राहुल बजाज असतील, किंवा अशा अनेक लहान मोठे जे मोठमोठे जे उद्योजक आहेत,
हे मोठमोठे उद्योजक अशा प्रकारे या राज्यसभेचे सदस्य आहेत किंवा राज्यसभेचे खासदार म्हणून या आमदारांच्या मतामधून किंवा लोकसभेचे जे सदस्य आहेत खासदारांच्या मतामधून निवडून दिले जातात. आणि म्हणून ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक अशा प्रकारे राजकीय किंवा आर्थिक जे काही घटक आहेत या आर्थिक घटकांशी संबंधित असते. आणि म्हणून ही सर्व मतं या उद्योजकांना मिळवणं सहज शक्य होतं. आणि म्हणून अशा प्रकारे अनेक उद्योजक अशा प्रकारची राजकीय सत्ता किंवा प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. आता यामध्ये आपल्याला भविष्यामध्ये आपल्या उद्योजकाला किंवा आपल्या उद्योगाला फायदा होईल अशा राजकीय पक्षाला मदत करणं आणि नंतर तो पक्ष जेव्हा सत्तेत येईल, जेव्हा त्या पक्षाचं सरकार बनेल, तेव्हा आपल्याला हवा असणारा भूखंड असेल, आपल्याला हवा असणारं श्रमिक विषयक धोरण असेल किंवा इतर अनेक प्रकारचे जे काही फायदे आहेत ते फायदे करून घेण्याचं काम या ठिकाणी या उद्योग संस्था करत असतात. आणि म्हणून या आर्थिकेतर उद्दिष्टांमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी पहिलं महत्वाचं उद्दिष्ट आहे की राजकीय सत्ता मिळवणं आणि राजकीय सत्तेच्या माध्यमातूनच आपले जे काही हेतू आहेत किंवा त्या विशिष्ट सरकारकडून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला लाभ कसा करून घेता येईल, म्हणजे यामध्ये भूखंड कसे मिळवता येईल किंवा सेज प्रकल्प आहे त्या सेज प्रकल्पामध्ये आपला उद्योग कसा स्थापन करता येईल, त्यानंतर इतर प्रकारचे इन्कम टॅक्स मधून सूट कशी मिळवता येईल, त्यानंतर आपले उत्पादन जे आहे ते जगभरातल्या इतर देशांमध्ये कसं निर्यात करता येईल, अशा अनेक हेतूंसाठी हे उद्योजक किंवा उद्योग संस्थांचे जे मालक आहेत हे मालक राजकीय सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सामाजिक जबाबदारी व कल्याण. त्यालाच आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड वेलफेअर असं म्हणतो. की देशातले अनेक जे उद्योजक आहेत किंवा उद्योग संस्था आहेत या उद्योग संस्था अशा प्रकारे राजकीय सत्ता आणि प्रतिष्ठा मिळवण्याबरोबरच आपल्याला आपल्या देशामध्ये काही सामाजिक जबाबदारी आहे आणि आपल्या देशातल्या जनतेचं सर्वसामान्य लोकांचं कल्याण करायचं आहे या भावनेतून देखील अशा प्रकारे काही विशिष्ट आर्थिकेतर उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या उद्योग संस्था नेहमी वाटचाल करत असतात. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की तुम्ही 2019 किंवा 20 मध्ये कोविड-19 मुळे जगभरामध्ये अशा प्रकारे जी काही महामारी आलेली आहे या महामारीतून बाहेर पडण्यासाठी भारतातल्या अनेक भारतीय उद्योजकांनी या ठिकाणी सरकारला मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने टाटा उद्योग समूह असेल, या टाटा उद्योग समूहाने सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून अशा प्रकारे आपल्या देशातील जनतेचं आर्थिक आणि सामाजिक कल्याण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून अशा प्रकारची ती काही आर्थिकेतर जी उद्दिष्ट ठरवली जातात हे आर्थिकेतर उद्दिष्ट पूर्ण करण्याचे हे उद्योजक किंवा उद्योग संस्था नेहमी प्रयत्न करत असतात. किंवा अनेक ज्या उद्योग संस्था आहेत या अनेक उद्योग संस्था अशा प्रकारे या ठिकाणी जे काही सामाजिक जी काही बांधिलकी या नात्यातून अशा प्रकारे काही विशिष्ट फंड जो आहे तो विशिष्ट फंड या ठिकाणी अशा प्रकारे काही सामाजिक कामासाठी, त्यामध्ये शाळा महाविद्यालय असतील, त्यानंतर आरोग्याच्या सुविधा पुरवणं असतील, त्यानंतर आदिवासी भागामध्ये लोकांना अनेक प्रकारच्या पायाभूत सुविधा सहजासहजी उपलब्ध होत नाही, तिथल्या मुलांना शिक्षण मिळत नाही आणि म्हणून अशा प्रकारे सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतून या उद्योग संस्था पुढे येतात आणि त्या विशिष्ट भागातील गरीब जनतेला त्यांचा आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी, त्यांच्या कल्याणामध्ये वाढ व्हावी म्हणून या दृष्टिकोनातून या ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आर्थिकेतर जी काही ध्येय उद्दिष्ट आहेत यामध्ये ह्या उद्योग संस्था सामाजिक जबाबदारी आणि कल्याणाच्या माध्यमातून अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला मिळणारा जो काही नफा आहे तो मिळालेला नफा अशा प्रकारच्या सामाजिक कार्यासाठी, त्याच पद्धतीने मानवतावादी दृष्टिकोनातून सर्वसामान्य देशातील लोकांसाठी खर्च करत असतात. आणि म्हणून अशा प्रकारे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंड जो आहे म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सामाजिक जी काही बांधिलकी या नात्यातून अशा प्रकारे अनेक उद्योग संस्था सरकार व्यतिरिक्त त्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशामध्ये त्यांचा जर कारखाना असेल तर त्या कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्या भागातील लोकांना अनेक प्रकारच्या सामाजिक सेवा, पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी पुढे येत असतात. आणि म्हणून उद्योग संस्था या ठिकाणी सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून
जनतेचं त्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशातील लोकांचं आर्थिक कल्याण कसं साध्य करता येईल या दृष्टिकोनातून ही आर्थिकेतर उद्दिष्ट ठरवत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे कर्मचारी ख्याती मूल्य. त्याला आपण गुडविल ऑफ एम्प्लॉईज असं म्हणतो, की यामध्ये साधारणपणे M4 हे घटक आहेत. त्यामध्ये पहिला आहे मनी, दुसरा आहे मशीन, तिसरा आहे मटेरियल आणि तिसरा आहे मॅन किंवा अशा प्रकारचे हे 4 घटक आहेत. म्हणजेच प्रत्येक उद्योग संस्था आपले जे काही कारखान्यामध्ये किंवा उद्योग संस्थेमध्ये काम करणारे जे काही कामगार आहेत, त्यानंतर जे काही कर्मचारी आहेत किंवा त्याच पद्धतीने अशा प्रकारे त्या व्यवस्थापनामधले जे काही व्यवस्थापक आहेत किंवा त्या मार्केटिंग मधले किंवा या ठिकाणी मार्केटिंग जे काही संयोजक आहेत, अशा संयोजकांची देशभरामध्ये एक विशिष्ट वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारे गुडविल ऑफ एम्प्लॉईज की या कामगारांना, कर्मचारी वर्गांना आणि व्यवस्थापकांना त्यांना चांगला पगार, त्याच पद्धतीने चांगल्या मशीन्स किंवा त्या मशीनचा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूचं उत्पादन केलं की त्या वस्तूच्या उत्पादनातून जगभरामध्ये एक आपली वेगळी ख्याती किंवा एक वेगळी ओळख निर्माण होत असते आणि त्या ओळखीच्या माध्यमातून किंवा त्या मशीनचा वापर करून अशा प्रकारे येणारा उत्पादन खर्च कमी येत असतो आणि त्या उत्पादन खर्चात कमी आला की अशा वस्तूच्या उत्पादनातून जास्तीत जास्त नफा त्या उद्योग संस्थेला मिळत असतो. त्यानंतर तिसरं आहे मटेरियल, की अशा प्रकारचं मटेरियल म्हणजे वस्तूचं उत्पादन करताना अशा प्रकारचा कच्चा मालाचा वापर करायचा की जेणेकरून त्या कच्च्या मालाच्या माध्यमातून पक्क्या मालाचं रूपांतर झाल्यानंतर त्याची चांगली क्वालिटी राहील. त्या क्वालिटीच्या माध्यमातून आपल्या वस्तूला जगभरामध्ये, देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी येईल. आणि त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे मॅन, की अशा प्रकारे आपल्या कारखान्यामध्ये काम करणारे जे काही कर्मचारी वर्ग आहे, या कर्मचारी वर्गाची एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून आपण बघतो की कर्मचारी ख्याती मूल्य हे देखील या उद्योग संस्थेचं आर्थिकेतर महत्वाचं उद्दिष्ट असतं. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या नाशकामध्ये HAL जी कंपनी आहे, HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नावाची जी कंपनी आहे, या सार्वजनिक क्षेत्रामधील किंवा सरकारच्या मालकीची जी कंपनी आहे, या सरकारच्या मालकीच्या कंपनीमध्ये काम करणारे जे काही कामगार वर्ग आहेत, त्या कामगार वर्गाची एक विशिष्ट ख्याती आहे किंवा एक त्यांचं विशिष्ट गुडविल आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक उद्योग संस्था आपल्या कर्मचाऱ्याला चांगला पगार देता येईल, म्हणजे पगार म्हणजे पैशातील वेतनाबरोबर अशा प्रकारे या ठिकाणी वास्तव वेतन जर त्या कर्मचाऱ्यांना दिलं तर समाजामध्ये अशा कर्मचाऱ्यांची एक वेगळी ख्याती असते, वेगळी ओळख असते. त्यातून त्या उद्योग संस्थेची वेगळी ओळख निर्माण होते आणि अशा उद्योग संस्थेमध्ये किंवा उद्योग संस्थेमध्ये ज्या वस्तूचं उत्पादन होतं, अशा वस्तूच्या उत्पादनाला देशभरातून, जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी येत असते. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी या उद्योग संस्था ज्या आहेत, या उद्योग संस्था ही 3 महत्वाची आर्थिकेतर ध्येय किंवा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नेहमी वाटचाल करत असतात. आणि म्हणून अशा विद्यार्थी मित्रांनो, या आर्थिक उद्दिष्टांबरोबर ही आर्थिकेतर उद्दिष्ट आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या असाइनमेंटसाठी प्रश्न असेल की उद्योग संस्थेची आर्थिकेतर उद्दिष्टे सविस्तर स्पष्ट करा, अशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाईल. किंवा उद्योग संस्थेची आर्थिक व आर्थिकेतर उद्दिष्टे सविस्तर स्पष्ट करा, अशा प्रकारच्या या 2 प्रश्नापैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारला जाईल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला स्वहस्ताक्षरामध्ये लिहून ते PDF फाईल या मेल ID वर पाठवणं आवश्यक आहे. मेल ID आहे ambadaskapdi@kthmcollege.ac.in या मेल ID वर पाठवणं आवश्यक आहे. ओके, थँक्यू.